नाइट न्यूज। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। जळगाव लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येईल, चर्चेस उधाण। जळगाव लोकसभा मतदारसंघात नुकतेच 13 मे रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता व जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडली। आता जळगाव लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येईल अशी गणिते लावताना कट्ट्यावर फेसबुक, व्हॉट्सअप व इतर ठिकाणी नागरिक व ग्रामस्थ लावताना दिसत आहेत। तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मशाल या चिन्हाचे उमेदवार करण बाळासाहेब पवार पाटील 1 ते 1.5 लाखाने निवडून येतील असे दावे करतायत। तर एकीकडे भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हाचे उमेदवार स्मिताताई वाघ हे 1 लाखाने निवडून येतील असा दावा करत आहेत। मतमोजणी 4 जूनला आहे। मात्र मतमोजणी 4 जूनला असली तरी दोघेही पक्ष आपला उमेदवार थोड्या फरकाने का होईना आमचा उमेदवार निवडून येईल असा दावा दोन्ही पक्ष करताना दिसून येत आहेत। मात्र फेसबुक, व्हॉट्सअपची चर्चा पूर्ण मतदारसंघात दिसत आहे। आता हे चित्र 4 जून रोजी पूर्णपणे स्पष्ट होईल, तोपर्यंत अशीच चर्चा ठिकठिकाणी ऐकावयास मिळणार आहे। प्रतिनिधी मुराद पटेल, चाळीसगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.